जालना मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरू झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जालना छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे ते मुंबई असा जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिनांक 30 डिसेंबरला दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात फडणवीस व दानवे यांनी सदर प्रतिपादन केले. मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पंचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालना येथून वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या 6वी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 किलोमीटर प्रति तास या वेगानं जाणारी ही ट्रेन 2 वर्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये 1,06,000 कोटींची कामं सुरू आहेत. यावर्षी 13,000 कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत सारखी ट्रेन आज जालन्याहून मराठवाड्यातनं सुरू होते आहे. ही जी काही ट्रेन आहे याचा वेग हा अतिशय चांगला आहे. त्याचसोबत आपण पाहू शकता ही ट्रेन जगातल्या कुठल्याही विकसित देशाच्या ट्रेनपेक्षा सुंदर अशा प्रकारची ट्रेन आहे. याच्यामुळे जी काही मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत होणार आहे, आज आपण पाहू शकतो की जालना आणि संभाजीनगर हे खऱ्या अर्थानं पुढचे इंडस्ट्रीयल मॅग्नेट अशा अर्थानं तयार होत आहेत. आणि त्याचवेळी मुंबईसारख्या फायनान्शियल देशाच्या राजधानीशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे उद्योगाला फायदा होणार आहे. भविष्यामध्ये ही वंदे भारत ट्रेन आमच्या लातूरच्या कोच फॅक्टरीत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई इथं कामानिमित्त जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशानं जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर पासून ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रिकचे काम पूर्ण झाले असल्यानं जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करता आल्याचं समाधान वाटत आहे. जालना छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची 530 प्रवासी क्षमता असून एकूण 8 डबे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेची संख्या 34 झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास 1,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि पुढील मार्गाचं सर्वेक्षण सुरू झालं आहे. त्यालाही पैसे उपलब्ध करून दिले आहेत. जालना मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले.